आज मी येणाऱ्याच विषय म्हणजे आपल्या सगळ्यांविषयी बोलणार आहे. साधारण 30-40 वर्षांपूर्वी एनआरआय या शब्दाला विशेष मान होता. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्कॉलरशिप मिळवून किंवा ती थोडी कमी असेल म्हणजे बुद्धिमत्ता किंवा स्कॉलरशिप तर युनिव्हर्सिटीत भांडी घासून का होईना पण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये प्रतिष्ठित हुद्द्यांवर काम करणारे लोक असा यांचा लौकिक होता. आता हे सगळं अगदी सोपं झालेलं असलं तरीही तुम्हाला येणाऱ्या बनण्याची इच्छा असेल तर काय करावं लागेल ते आज मी सांगणार आहे. शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. शेवटपर्यंत मुद्दाम म्हणतोय कारण आजकाल इंस्टाग्रामवरचं 30 सेकंदांचं रील पाहिलं म्हणजे 1000 पानांचं गंभीर विषयावरचं पुस्तक वाचल्याचं आ म्हणतात म्हणून. सुरुवात करूया विद्यार्थी दशेपासून. ही दशा कुठेही खडतरच, मग ते पुलंचं बिगरी ते मॅट्रिक असो किंवा अमेरिकेतली युनिव्हर्सिटी. स्वयंपाक आणि घरकामाची बाई हे स्वतःलाच व्हायला लागत असल्यामुळे घरातच केमिस्ट्रीची अनेक प्रात्यक्षिकं बघायला मिळतात. उदाहरणार्थ भात शिळा होऊन 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 त्याचा काळा दगड होऊ शकतो किंवा घरातलं दूध संपलं असलं तर आईस्क्रीम घालूनही चहा बरा लागतो अशी आहे. युनिव्हर्सिटीतलं तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ 2 गोष्टींवर अवलंबून असतं. तुमचं फंडिंग कितपत आहे आणि तुमचा मुक्काम किती वर्षांसाठी आहे. म्हणजे तुम्ही 2 वर्षात MS करून पळ काढणार आहात का 5 वर्ष PhD ची तपश्चर्या करणार आहात. या PhD वाल्यांबरोबर सगळ्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध असतात कारण वॉलमार्टकडे ग्रॉसरी करायला गाडी त्यांच्याचकडे असते. फक्त त्यांच्याशी बोलताना अरे तुमची PhD अजून संपली नाही, अजून किती वर्ष चालणार आहे असं म्हणून शत्रुत्व पत्करायचं नाही हे महत्वाचं. अर्थात या सगळ्यातून शिकून बाहेर निघालो की काहीतरी चांगलं शिकल्याचं समाधान मिळतंच. ज्यांना तशी इच्छा नसते त्यांच्यासाठी सोपे सोपे कोर्स घेऊन पास होण्याची सोय असते. शेवटी युनिव्हर्सिटीचा आर्थिक गाडाही चालला पाहिजे. त्यानंतर येतं ते बॅचलरहुड म्हणजे आपली फ्रायडे इव्हनिंग आणि वीकेंड कितीही मोकळा असला तरी सगळ्यांना आपण फार बिझी आहोत असं भासवण्याचा काळ. याच काळातला एक महत्वाचा सामाजिक संकेत म्हणजे आई वडील आपल्याला भेटायला आल्यावर मित्रमंडळींना गावजेवणाला बोलावणं आणि ते झालं की कॉफी पीत पीत पुढच्या वर्षी मी कसा कायमचा भारतात परत जाणार आहे याच्यावर तासनतास वितंडवाद आणि चर्चा करणं. बॅचलरहुड नंतर आपण थोडं गृहस्थाश्रमाकडे वळूया. जीवनाच्या या टप्प्यावर आपल्याला आवडत नसलं तरी श्री किंवा सौना हवंय म्हणून बऱ्याच ठिकाणी जावंच लागतं. अशा ठिकाणी 25 या आकड्याला अनन्यसाधारण महत्व आहे. का म्हणून काय विचारतात? हे आहे देसी युनिट ऑफ गुड मॅनर्स. कुठेतरी आपल्याला बोलावलंय, पहिल्यांदाच जातोय, विशेष ओळख नाहीये, हात हलवत जाणं बरं दिसत नाही, त्या $25चं गिफ्ट कार्ड. त्याच्यापेक्षा कमी दिलं तर बरं दिसत नाही हो. अशा ठिकाणी काही हमखास बोलायला उपयोगी पडणारे विषय असतात. उदाहरणार्थ तुम्ही डिसेंबरमध्ये इंडियाला चाललाय. अरे वा, आजकाल आम्हाला डिसेंबरमध्ये काही इंडियाचं तिकीट परवडत नाही बुवा. कुठल्याही टुरिस्ट स्पॉटला काय गर्दी वाढली आहे, आपण स्वतः त्याच गर्दीचा भाग आहोत हे अर्थातच विसरू. मग आपलं ग्रीन कार्ड किंवा सिटिझनशिप हे झालेलं नसेल तर रिस्पॉन्स होणं कसं गरजेचं आहे याच्यावर भरपूर चर्चा. आणि अर्थातच शेवटी तात्या म्हणजे कोण लक्षात आलं असेलच त्यांच्याविषयी मतप्रदर्शन. ही सगळी बातचीत जर सियाटल मध्ये असेल तर त्यात अजून काही विषय ऍड होतात. गेल्या काही वर्षांमध्ये किती बाहेरचे लोक येऊन राहिलेत ना इथे. आता रेनियरला जायला पण परमिट काढायला लागतं. कर्कलंडच्या टोटेम लेक थिएटरमध्ये ते पूर्वीचं फाटक्या सीटवर बसून हिंदी सिनेमा बघण्याची जी मजा होती ते आता नवीन चकचकीत सिनेमामध्ये काही येत नाही बुवा. बघावं तिकडे रंगीबेरंगी रिव्हियन आणि लाल भडक टेस्ला आणि त्यात बसलेल्या देशींचा सुळसुळाट. ही सगळी बातचीत मुलं असेल तर अजून सोपी होते. आपल्या लहानपणी आपल्याला कसे काबाड कष्ट करायला लागले आणि या मुलांना सगळं अगदी आयतं मिळालं. टीव्ही बघून बघून भयंकर उन्मट झालेत लेखाची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या बर्थडे पार्टीजना ड्रॉप ऑफ आणि पिकअप करण्यात माझी 40शी संपणार आहे.
या पार्टीजवर एक आठवलं, अमेरिकेत पार्टीसाठी लोकांना हाताशी घेऊन सगळे जमवाजमव करायला लागणं हे महाखर्चिक काम. त्यामुळे बऱ्याच वेळेला होस्ट मंडळी आपल्या पाहुण्यांना सगळे डेकोरेशन लावायला आणि मग काढायला लावतात. या होस्ट मंडळींना आपण पार्टी कशासाठी देतोय, त्यासाठी डेकोरेशन कसं करावं याचंही काही भान राहत नाही. अर्थातच काही पाहुणे मंडळी चतुर असतात, आम्हाला दुसऱ्या पार्टीला जायचंय असं म्हणून ते लवकर पळ काढतात. त्याचा महत्वाचा फायदा म्हणजे अशा पार्ट्यांमध्ये जो पदार्थ सहसा खपत नाही, उदाहरणार्थ गोड मिठ केक, तो घरी घेऊन जायच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडायला लागत नाही. आता इंडियन रेस्टॉरंट विषयी काय बोलावं, यांच्या कस्टमर सर्व्हिसची तुलना चितळे बंधूंचे जे जोक सोशल मीडियावर फिरत असतात डायरेक्ट त्याच्याशी होऊ शकते. येणाऱ्यांना मात्र या इंडियन रेस्टॉरंटचा एक गुण मात्र फार प्रिय आहे. किती वर्ष इथे राहिलं तरी रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ते बर्फ घातलेलं पाणी काही पिऊ शकत नाही. ही अशी एकच जागा जिथे आईस न घालता पाणी येतं, तेवढा त्यांचा एकमेव फायदा. आता एनआरआयज मध्ये आपल्यासारखे मराठी बाणा टिकवणारे सुद्धा आहेतच. मराठी माणसाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गणपती. त्यामुळे ज्यांच्याकडचे गणपतीचे मोदक सर्वोत्तम, ती पार्टी सर्वोत्कृष्ट मानली जाते. गणपतीप्रमाणेच दुसरा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे अर्थातच मराठी मंडळ. त्यांच्याविषयी बोलत नाही, नाहीतर टेक्निकल ग्लिच होऊन माईक बंद व्हायचा. या मराठी मंडळांप्रमाणेच प्रत्येक गावामध्ये स्वतःला सर्वोत्कृष्ट लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, नाटककार, ऍक्टर वगैरे वगैरे समजणाऱ्या सरदारांच्या जहागिऱ्या असतात. बॉलिवूडनी सुद्धा प्रोफेशनल म्हणावं अशा पद्धतीने यांचे कार्यक्रम ठरतात, पात्र निवड होते, पार पडतात आणि मग ओरिजिनल कार्यक्रमापेक्षा आपलाच कार्यक्रम किती मोठा असं ठरवून गवगवाही केला जातो. वर सगळा लोकल कारभार आहे म्हणून तिकीट स्वस्त असेल तर तसंही नाही. अशा ठिकाणी जावं तर लागतंच, वर कौतुकही करायला लागतं, त्यात समाजात वाळीत पडण्याची भीती. भारतासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा अमेरिकेत अक्षरशः ऊत आलेला आहे. आता या होळीच बघा ना, एकाच दिवशी अनेक संस्थांचे अनेक कार्यक्रम असतात. मग एनआरआयजना सुद्धा थोडं परमार्थ साधल्याचं समाधान आणि थोडी नाचण्या बागडण्याची हौस म्हणून अशा ठिकाणी जायला आवडतच. अमेरिका हा खरं तर अनेक संस्कृतींच्या मिश्रणातून एकत्र आलेला मेल्टिंग पॉट. दुर्दैवाची गोष्ट अशी की इथे अनेक वर्ष राहूनही एनआरआय आपले पूर्वग्रहच कुरवाळत बसतात. ज्या रूढी, प्रथा, परंपरा आता भारतातही कालबाह्य झाल्या असतील, त्या अजून एक पार्टी करण्याची हौस म्हणून जोरात साजऱ्या केल्या जातात. ज्या दिवशी प्राचीन भारतीय परंपरेच्या वसुधैव कुटुंबकम या शिकवणीचे हे एनआरआय पायीक होतील, त्या दिवशी त्यांचं नॉन रेसिडेंट इंडियन हे नाव खऱ्या अर्थाने सार्थ होईल असं मला वाटतं. तो दिवस लवकर येवो अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.